हिंदू धर्माचे पुनरुत्थान भाग 2. सृष्टीच्या अनादित्वासंबंधीच्या मताविषयी एवढेच म्हणावयाचे आहे की ते केवळ हिंदू धर्माचाच नव्हे तर बौद्ध व जैन धर्माचाही मुख्य आधार होय. भारतामधील सर्व संप्रदायांना स्थूलपणे ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग या 2 वर्गात विभागता येईल. तुम्ही जर श्रीमद शंकराचार्य प्रणीत शारीरक भाष्याची भूमिका वाचाल तर तुम्हाला आढळून येईल की तीत ज्ञानाच्या निरपेक्षतेची सविस्तर चर्चा करून असा सिद्धांत प्रस्थापित केला गेला आहे की ब्रह्मानुभूती वा मोक्ष कसल्याही प्रकारच्या अनुष्ठानावर, मतावर, वर्णावर, जातीवर वा संप्रदायावर अवलंबून नाही. ब्रह्मज्ञानाला या कशाचीच अपेक्षा नाही. साधन चतुष्टय संपन्न असा कोणीही त्याचा अधिकारी होऊ शकतो आणि हे साधन चतुष्टय म्हणजे चित्तशुद्धी करणाऱ्या उपायांखेरीज आणखी काहीच नाही. आता भक्तीसंबंधी म्हणावयाचे म्हणजे भक्ती मार्गाच्या कित्येक आचार्यांनी तर मुक्तीसाठी जातीची, लिंगाची, फार काय पण मनुष्य जन्माची देखील अट घातलेली नाही हे आमच्या बंगाली टीकाकारांनासुद्धा चांगले अवगत असावे. मुक्तीसाठी त्यांच्या मते कशाची आवश्यकता असेल तर ती फक्त एका भक्तीचीच. ज्ञान आणि भक्ती दोन्हीही संपूर्ण निरपेक्ष आहेत असे सर्वत्र प्रतिपादिले गेले आहे आणि म्हणूनच कुण्या एकाही आचार्याचे असे म्हणणे नाही की मुक्तिलाभाचा अधिकार केवळ एखाद्या विशिष्ट पंथाला, एखाद्या विशिष्ट वर्णाला अथवा एखाद्या विशिष्ट जातीलाच आहे. याविषयी स्पष्ट कल्पना येण्यासाठी अंतराचापी तू तद्दुष्टे हा व्याससूत्रावरील शंकर, रामानुज वा मध्व या आचार्यांची भाष्ये वाचणे लाभदायक होईल. एकामागून एक सगळी उपनिषदे धुंडाळा, नव्हे साऱ्याच्या साऱ्या संहिता पालथ्या घाला. कुठे म्हणून तुम्हाला इतर धर्मासारखी मोक्षाविषयी संकुचित कल्पना शोधूनही सापडणार नाही. परमत सहिष्णुतेचा आणि सहानुभूतीचा पवित्र गंध सर्वत्र दरवळत असलेला अनुभवास येईल. एवढेच नव्हे तर मला पुसटसे आठवते की अध्वर्यू वेदाच्या संहिता भागातील 40व्या अध्यायात 3ऱ्या की 4थ्या श्लोकाच्या प्रारंभी आहे, न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. हा भाव हिंदू धर्मात सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे. सामाजिक विधिनिषेध सांभाळून चालत आहे तोवर आपल्या विशिष्ट इष्टदेवतेच्या निवडीकरता अथवा नास्तिक किंवा अज्ञेयवादी बनला आहे म्हणून भारतात कधी कुणाचा छळ झाल्याचे तुमच्या ऐकण्यात आहे काय? सामाजिक नियमाचा भंग केल्याच्या अपराधावरून हिंदू समाज वाटेल त्या व्यक्तीला धारेवर धरू शकेल, पण मोक्षाचे दार मात्र कुणालाही, अतिनीच पतित व्यक्तीलाही बंद नाही. हिंदू धर्म मोक्षापासून कुणालाच वंचित करीत नाही. तुम्ही ह्या दोहोची गल्लत करून गोंधळू नका. या संबंधात एक उदाहरण देतो, ऐका. मलबारकडे उच्च वर्णाचे लोक वापरीत असलेल्या रस्त्यावरून चंडालाला नुसते फिरकण्याची सुद्धा मुभा नाही. पण त्याच चंडालाला मुसलमान किंवा ख्रिस्ती होऊ द्या, बघाल साराच रागरंग पालटेल. आता तो वाटेल तिथे निर्भेदपणे भटकू शकेल आणि हा असा प्रकार एका हिंदू राज्याच्या राज्यात 1 नव्हे 2 नव्हे तर अनेक शतके चालत आला आहे. हे अमर चमत्कारिक तर खरेच, पण अत्यंत प्रतिकूल अवस्थेत देखील इतर धर्माविषयी सहानुभूती, सहिष्णुतेचा भाव त्यावरून किती सुंदरपणे व्यक्त होत आहे बरे. जगामधील इतर सर्व धर्मांपासून हिंदू धर्म जर कोणत्या एका बाबतीत निराळा असेल, जर कोणता एकच भाव व्यक्त करण्यासाठी ऋषीमुनींनी संस्कृतातील प्रायः सगळे शब्दभांडार रिते केले असेल तर ती बाब किंवा तो भाव म्हणजे हाच की माणसाने ह्याच जीवनात ईश्वराची, आपल्या खऱ्या स्वरूपाची प्रत्यक्ष उपलब्धी करून घेतली पाहिजे. आणि अद्वैत दर्शन तर आणखी एक पाऊल पुढे जाऊन घोषणा करते की ब्रह्मविद ब्रह्मेव भवती. ब्रह्म जाणणारा स्वतःच ब्रह्म होतो आणि हे म्हणणे अगदी तर्कसंगत आहे, कारण तो स्वरूपतः मुळी ब्रह्मच आहे. आणि या मताच्या परिणामी दैवी स्फूर्ती वा दैवी आदेश यासंबंधी अतिउदार आणि उदात्त भाव
हिंदू धर्मात उदयास येऊन दृढमूल झाला. केवळ वैदिक ऋषीच म्हणत आहेत असे नव्हे, तर केवळ विदुर, धर्मव्याद, इतर प्राचीन महापुरुषच म्हणत आहेत असे नव्हे, तर अगदी परवा दादूपंथातील एक महान त्यागी साधू निश्चल दास देखील निसंकोचपणे आपल्या विचारसागर ग्रंथात घोषणा करून गेले आहेत. जो ब्रह्मविद वही ब्रह्म ताको वाणी वेद, संस्कृत और भाषा में करत भ्रम का छेद. अर्थात जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मच होय, त्याची वाणी वेदच होय. तो संस्कृतातूनच उपदेश देवो की लोकांच्या भाषेत बोलो, त्याच्या शब्दांनी श्रोत्यांचे अज्ञान हे दूर झालेच पाहिजे. सारांश. द्वैताच्या भाषेत बोलावयाचे म्हणजे ईश्वराचा, ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणे, अथवा अद्वैताच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे ब्रह्मस्वरूप होणे. हेच वेदांच्या समस्त आदेश उपदेशांचे सार आणि एकमेव लक्ष्य होय. ह्याखेरीज वेदांमध्ये जे काही आहे ते सर्व म्हणजे त्याच एका अंतिम लक्ष्याप्रत पोहोचण्याच्या पायऱ्याच होत. आणि धन्य होत भाष्यकार भगवान शंकराचार्य. त्यांचा महिमा हाच की आपल्या लोकोत्तर प्रतिभेने त्यांनी व्यासदेवांच्या विचारांचे अपूर्व सुंदर विवरण केले आहे. निरपेक्ष सत्याच्या दृष्टीने एकमात्र ब्रह्मच सत्य होय. सापेक्ष सत्याच्या दृष्टीने मात्र त्याच ब्रह्माच्या भिन्न भिन्न अभिव्यक्तींवर उभारलेले भारतातील वा भारताबाहेरील समस्त धर्मसंप्रदायही सत्यच होत. फक्त त्यातील काही इतरांपेक्षा वरचे इतकेच काय ते कल्पना करा की एक जण सूर्याच्या रोखाने निघाला आहे. त्या प्रवासात सूर्याची सतत नवी नवी रूपे त्याच्या दृष्टीस पडतील. जोपर्यंत तो प्रत्यक्ष त्या सूर्यावर जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्या दृष्टीला त्या सूर्याचा आकार, दृश्य, निवर्ण हे प्रतिक्षणी नवनवीन दिसत राहतील. सुरुवातीला सूर्य त्याला एखाद्या मोठ्या चेंडूप्रमाणे दिसला. त्यानंतर त्याचा आकार हळूहळू वाढत गेला. पण खरा सूर्य मात्र वास्तविक पाहता पहिल्या प्रथम दिसलेल्या चेंडूसारखाच अथवा त्यानंतर एकामागून एक दिसत गेलेल्या निरनिराळ्या आकारांचाही कधीच नव्हता. परंतु तरी देखील त्या व्यक्तीने पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिला असतो सूर्यच. हेही तितकेच खरे नव्हे काय? याच दृष्टीने समस्त संप्रदाय सत्य होत. त्यातील एखादा त्या खऱ्या सूर्याच्या अगदी जवळ तर दुसरा खूप खूप दूर असेल, एवढाच काय तो फरक. तो खरा सूर्य म्हणजे आपले एकमेवाद्वितीयम. ईश्वरविषयक इतर सर्व कल्पना ज्याची आंशिक निसीमित रूपे होत, त्या सत्य स्वरूप निर्विशेष ब्रह्माचा उपदेश देणारे कोणते एकमेव शास्त्र असेल तर ते म्हणजे वेदच होत. हे वेद ही सर्व लोकहितेशणी श्रुती साधकाचा हात धरून त्याला हळूहळू त्या निर्विशेष ब्रह्माप्रत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अवस्थांमधून घेऊन जाते. इतर सर्व धर्म म्हणजे ह्याच विविध अवस्थांपैकी गती खुंटलेली आणि गोठलेली एक एक अवस्था होय. आणि म्हणूनच जगातील सारे धर्म त्या नामरहित, सीमारहित, नित्य वैदिक धर्मात अंतर्भूत होतात असे म्हणणे क्रमप्राप्तच होय. जन्मोजन्म प्रयत्न करून पहा. युगानुयुगे आपल्या मनाचा कोपरा न कोपरा धुंडाळून काढा. पण असा एकही उदात्त धर्मभाव तुम्ही नव्याने शोधून काढू शकणार नाही की जो ह्या आध्यात्मिकतेच्या अनंत खाणीत वेदांमध्ये आधीचाच विद्यमान नव्हता. हिंदूच्या तथाकथित मूर्तिपूजेविषयी इतकेच बजावू इच्छितो की आधी जाऊन समजून घ्या की ती कसकशी भिन्न भिन्न रूपे धारण करीत आहे. आधी जाऊन बघून या की उपासक उपासना खरोखर कुठे करीत आहेत, मंदिरात, प्रतिमेत की स्वतःच्याच देहमंदिरात. आधी जाऊन नक्की समजून घ्या ती काय करतायत हे. मूर्तिपूजेच्या निंदकांपैकी 99% महात्मे ह्यासंबंधी निखालस अज्ञानी असतात. आधी जाऊन हे सगळे नीट समजून घ्या आणि मग बंधूंनो, वेदांत दर्शनाच्या प्रकाशात ते सर्व आपोआप स्पष्ट होऊन जाईल. आणि हेही लक्षात ठेवा
की ही सारी कर्मे प्रत्येकाने आचरली पाहिजेतच असेही नाही. उलट आपली मनुस्मृती उघडून बघा. तीत प्रत्येक जणाला वार्धक्यात चतुर्थाश्रम ग्रहण करण्याचा आदेश दिलेला आढळून येईल. आणि तो संन्यासी होवो अथवा न होवो, समस्त कर्मांचा त्याग तर त्याने अवश्यच करावयास हवा. पदोपदी पुन्हा पुन्हा हेच प्रतिपादण्यात आले आहे की समस्त कर्मांची परिसमाप्ती अखेरीस ज्ञानात होते. सर्वं कर्माखिलं पार्थज्ञाने परिसमाप्यते. असो तर याच साऱ्या कारणांनी इतर देशातील अनेक सभ्य गृहस्थांपेक्षा भारतातील एखाद्या शेतकऱ्याला देखील धर्माचा उमज अधिक असतो. माझ्या व्याख्यानातून युरोपीय तत्त्वज्ञानातील आणि धर्मातील बरेच शब्द येतात म्हणून कोण्या एका मित्राने मला बोल लावला आहे. संस्कृत शब्द वापरता आले असते तर माझ्या इतका आनंद मलाच झाला असता. ते माझ्यापक्षी अत्यंत सोपेही झाले असते, कारण संस्कृत भाषाच धर्मभाव प्रकट करण्याला अधिक समर्थ आहे. परंतु मी पाश्चिमात्य नरनारींसमोर व्याख्यान देत होतो, ह्या वस्तुस्थितीचा त्या बिचाऱ्या मित्राला अजिबात विसरच पडला असे दिसते. आणि हिंदू लोक आपल्या संस्कृत ग्रंथाचा अर्थ विसरून गेले आहेत आणि वास्तविक मिशनऱ्यांनीच त्यांचा अर्थ लावला आहे. असा कोणी एक भारतीय ख्रिश्चन मिशनरी डांगोरा पिटत असला तरीही मिशनऱ्यांच्या त्या प्रचंड समुदायात मला पामराला असा एकही बहाद्दर गवसला नाही की ज्याला संस्कृत भाषेतील एका तरी ओळीचा अर्थ लागतो आहे. आणि तरी पण मजा मात्र ही की त्यांच्यापैकी कित्येक धुरंधरांनी वेदांतावर इतकेच काय पण हिंदूंच्या झाडून साऱ्या पवित्र धर्मग्रंथांवर टीकेने रसरसलेले, संशोधनांनी ठासून भरलेले अकोट विकट प्रबंध खरडून ते सभांपुढे वाचूनही दाखवले आहेत. नीतिमत्तेच्या दृष्टीने हिंदू लोक जगातील अन्य कोणत्याही जातीपेक्षा कितीतरी पटीने सरस आहेत. भारतात धर्म कधीच संकुचित सीमेमध्ये डांबून ठेवण्यात आला नाही. आपल्या मनाप्रमाणे आपली इष्टदेवता, आपला पंथ व आपला गुरु निवडण्यात कुणालाही कधी कसलीच आडकाठी करण्यात आली नाही. म्हणून धर्माची येथे जशी वाढ झाली तशी अन्यत्र कुठेही झालेली आढळून येत नाही. उलटपक्षी धर्माला या नाना भावांनी विकसित होऊ देण्यासाठी एका स्थिर भूमीची आवश्यकता होती आणि भारतात समाजच ती स्थिर भूमी ठरवण्यात आला. याचा परिणाम असा झाला की समाज कठोर नियमांनी करकचून जखडला जाऊन एक प्रकारे अचलच होऊन बसला. कारण वाढ केवळ स्वाधीनतेतच होऊ शकते. याच्या अगदी उलट पाश्चात्य देशांमध्ये समाज होता विभिन्न भावांच्या विकासाचे क्षेत्र आणि स्थिर भूमी होती धर्म. सर्वमान्य प्रचलित चर्चशी संपूर्ण मतैक्य राखणे हाच युरोपीय धर्माचा मूलमंत्र होता, नव्हे आजही आहे. एखाद्या संप्रदायाला प्रचलित धर्ममताहून थोडे जरी निराळे बनण्याची इच्छा झाली तरी त्या दिशेने अल्पस्वल्प यश मिळवण्यासाठीही त्याला रक्ताच्या पाटामधूनच वाट चालावी लागत असे. परिणामी तिकडे एक अपूर्व भव्योदात्त समाजसंस्था निर्माण झाली खरी, परंतु पश्चिमेचा धर्म मात्र अगदी स्थूल जडवादाची सीमा ओलांडू शकला नाही. आज पश्चिमेला स्वतःच्या उणिवांची जाणीव होत आहे. मानवाचे यथार्थ स्वरूप व आत्मा हाच सांप्रतिकडील ईश्वर तत्वान्वेषी उन्नत व्यक्तींचा मूलमंत्र होऊन बसला आहे. आता तिकडच्या या विचार स्तोत्राचे उगमस्थान कोणते हे संस्कृत तत्त्वज्ञाचे अध्ययन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पुरे ठाऊक आहे. असो, जोवर शक्ती नवजीवनाचा संचार करीत आहे तोवर ती कुठूनही काय येत असेना त्यात एवढे काहीच नाही. भारतातील प्रत्येक आम्रवृक्षाखाली जा. झाडावरून खाली गळून पडलेल्या सडक्या खिडक्या, विजळलेल्या अर्ध्या कच्च्या आंब्यांच्या टोपल्यांवर टोपले भरून घ्या आणि त्यातील प्रत्येकावर खूप संशोधनात्मक पांडित्याने भरलेली पुस्तकामागून पुस्तके खरडून टाका. पण तरीसुद्धा तुम्ही एकाही आम्रवृक्षाचे बरोबर वर्णन केल्यासारखे होणार नाही. आता परत जाऊन जास्त नको, फक्त एकच पूर्ण पक्व सरस मधुर आम्रफल तोडून आणा. बस.
त्या एकाच फळाचे वर्णन कराल तरी तुम्हाला त्या आम्रवृक्षाचे खरे गुण माहीत झाले असून त्याचे अगदी बरोबर वर्णन तुम्ही केले असे म्हणता येईल. तद्वत या देवतुल्य महापुरुषांच्या जीवनातच आपल्याला खऱ्या हिंदू धर्माचे दर्शन घडत असते. जो हिंदू जातीचा वृक्ष शतकानुशतके पुष्ट होऊन वाढत आला आहे, हजारो वर्षे प्रचंड झंझावातांचे आघात सहन करूनही जो अक्षय यौवनाच्या अखंड ओजाने आजही गौरवाने उभा आहे, त्या जातीवृक्षाच्या खऱ्या रूपाची, बळकटीची वा अंतर्गत जोमाची अटकळ ह्या देवोपम व्यक्तींच्या जीवनावरून सहज करता येते. या भारताचा काय नाश होईल? तसे झाल्यास जगातील सारी आध्यात्मिकता अस्तास जाईल. नीतीचे सर्व महान आदर्श लयास जातील. धर्माविषयीचा मधुर सहानुभूतीचा भाव नाहीसा होईल. आदर्श निष्ठा पार निमावल्यासारखी होईल आणि त्या रित्या स्थानी स्थापना होईल कामदेव आणि विलासिता देवी यांच्या जोडमूर्तीची. पैसा होईल त्यांचा पुरोहित. फसवेगिरी, पाशवीबल आणि स्पर्धा ही होतील त्यांच्या पूजेची पद्धती आणि मानवात्मा होईल त्यांचा बली. छे छे, असे होणे कदापि शक्य नाही. सहनशक्ती कार्यशक्तीहून अनंतपट श्रेष्ठ आहे. प्रेमशक्ती घृणाशक्तीहून अनंतपट अधिक शक्तिमान आहे. हिंदू धर्माचे सांप्रतचे पुनरुत्थान केवळ देशभक्तीच्या प्रवृत्तीचाच आविष्कार आहे असे ज्यांना वाटत असेल, त्यांच्या त्या भ्रामक समजुतीची कीवच करणे योग्य. येथे आपण या अपूर्व घटनेचे, हिंदू धर्माच्या या पुनरुत्थानाचे स्वरूप समजून घेण्याचा यत्न करूया. आधुनिक शास्त्रीय संशोधनाच्या प्रचंड भडीमारापुढे पश्चिमेकडील स्वमतांध धर्म संप्रदायाचे जुनाट दैवगती बदलली आहे. हिंदू जातीचे नशीब खुलले आहे. आततायी वैऱ्यांनी उठवून दिलेल्या आगीच्या डोंबाने चोहूकडून वेढले गेलेले आपले बहु दिवसांचे प्राचीन घर डोळ्यांसमोर धडधडताना बघून आसवांनी अंध झालेला हताश हिंदू आज आधुनिक विज्ञानाच्या प्रखर झोताने धुराचे ते घनदाट लोट उधळून लावल्यावर आनंदाश्रूंनी डबडबलेल्या नेत्रांनी एक अकल्पित दृश्य बघत आहे की फक्त त्याचे स्वतःचे घरच काय ते आपल्या आंगच्या मजबूतीमुळे सही सलामत बचावले असून बाकीची सारी एकतर नाहीशी झाली आहेत किंवा त्याच्याच घराच्या धर्तीवर परत उभारली जात आहेत. दोन्ही हातांनी डोळ्यातील अश्रू पुसून तो आता बघत आहे की जी कुऱ्हाड त्या ऊर्ध्वमूल अधशाखा अव्यय अश्वत्थाला समूळ छाटून टाकायला सरसावली होती, ती उलट एखाद्या अस्त्रवैद्याची परम उपकारी सुरीच ठरली आहे. त्याला कळून आले आहे की स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी त्याला त्याच्या शास्त्रांच्या अर्थाची उगीच ओढाताण करण्याची मुळीच गरज नाही, अथवा दुसऱ्याच्या कसल्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा करण्याचीही जरूर नाही. केवळ इतकेच नव्हे तर त्याच्या शास्त्रग्रंथात जे काही खालच्या पातळीचे अथवा दुर्बलतेचे द्योतक आहे त्याला निष्कारण गोंडस नावांनी संबोधण्याचीही त्याच्या दृष्टीने काहीच आवश्यकता नाही. धन्य त्या प्राचीन ऋषीची की ज्यांनी एक असा व्यापक विस्तारशील धर्म अस्तित्वात आणला आहे की जो भौतिक क्षेत्रात मानवाला जे काही ज्ञान प्राप्त झाले आहे आणि होणे शक्य आहे त्या साऱ्यांचे स्वागत करू शकतो. त्याच्याकडे हिंदू आता नव्या दृष्टीने बघावयास शिकला आहे, नव्याने त्याची कदर करू लागला आहे. म्हणूनच त्याने काहीही झिडकारण्याची गरज नाही किंवा कशाच्याही शोधात अन्यत्र कुठे भटकत फिरण्याचीही जरुरी नाही. जे अनंत भांडार वारसा म्हणून त्याला लाभले आहे त्यातूनच थोडे घेऊन ते आपल्या कामी लावण्यानेच त्याचे भागणार आहे. तसे कराव्यास त्याने सुरुवात पण केली आहे आणि उत्तरोत्तर तो तसे अधिकाधिक करेलही. हिंदू धर्माच्या सांप्रतच्या पुनरुत्थानाचे आजच्या या नवजागृतीचे वास्तविक हेच खरे खरे कारण नव्हे काय? बंगाली तरुणांनो, माझे तुम्हाला कळकळीचे सांगणे आहे की बंधूंनो, शर्मेची गोष्ट असली तरी नाकबूल करता येणार नाही की परके लोक ज्या अनेक खऱ्या दोषांसाठी हिंदू जातीला सदा बोल लावित असतात त्यापैकी बहुतेकांचे कारण आपणच आहोत, यात काडीचाही संशय नाही.
मानावेच लागेल की भारतातील इतर प्रांताच्या मस्तकावर सतत होणाऱ्या अनुचित शिव्याशापांच्या वर्षावाचे कारण आपण आहोत। तरी पण भगवंताच्या कृपेने आपल्याला या वस्तुस्थितीची पूर्ण जाणीव झाली आहे। आता त्याच्याच आशीर्वादाने आपण स्वतःची मलिनता तर धुवून काढूच, पण त्याबरोबरच समस्त भारतालाही सनातन धर्मातील आदर्शानुसार जीवन घडवण्यास सहाय्य करण्याचे व्रत घेऊ। मत्सर हा गुलामांचा स्वभावसिद्ध दोष होय। दुसरे काही करण्याच्या आधी तो कलंक आपण आपल्या जीवनातून दूर करूया। कुणाबद्दलही मत्सर बाळगू नका। सत्कार्य करणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्यास सदा तत्पर असा। त्रैलोक्यातील प्रत्येक जीवाचे कल्याण हो अशी कामना करा। आपल्या धर्मातील त्या मूलभूत सत्याच्या पायावर आपण उभे राहूया। हिंदू, बौद्ध आणि जैन ह्या तिघांनाही त्या सत्याचा सारखाच वारसा लाभलेला आहे। ते सत्य म्हणजे ह्या मानवाचा आत्मा, अज, अविनाशी, सर्वव्यापी अनंत आत्मा। त्याचा महिमा स्वयं वेदही वर्णू शकत नाही। त्याच्या महिम्यापुढे हे सूर्य, चंद्र, ताऱ्यांचे विश्व ब्रह्मांडही कपदार्थच ठरते। प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री नव्हे, दिव्य धामवासी देवतांपासून तो तुमच्या पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या शूद्र कीटांपर्यंत सर्व काही हा आत्माच होय। कुठे विकसित तर कुठे अविकसित इतकेच। भेद प्रकाराचा नाही तर केवळ प्रमाणाचा आहे। आत्म्याच्या या अनंत शक्तीचा प्रयोग जडावर केल्यास भौतिक अभ्युदय होतो, मनावर केल्यास बौद्धिक उन्नती साधते आणि स्वतःवरच केल्यास नराचा नारायण बनतो। प्रथम आपण स्वतः ब्रह्मत्व प्राप्त करून घेऊया आणि मग इतरांना तसे करण्यास सहाय्य करूया। घडा आणि घडवा हाच आपला मूलमंत्र राहो। माणसाला पापी म्हणू नका, त्याला सांगा की तू ब्रह्म आहेस। सैतान म्हणून कोणी जरी असेलही तरी आपले कर्तव्य आहे ब्रह्माचेच स्मरण करणे, सैतानाचे नव्हे। खोलीत अंधार आहे, सारखे अंधार अंधार म्हणून पोकळण्याने तो कधी दूर होईल काय? नाही, तो दूर होईल दिवा आणल्यानेच। जाणून असा की जे काही अभावात्मक किंवा निषेधात्मक आहे, जे काही विघातक वा आधीच्या आदर्शाच्या तोडफोडीच्या स्वरूपाचे आहे, जे काही केवळ दोष दर्शनात्मक नुसत्या टीकेच्याच स्वरूपाचे आहे, ते कधीच टिकावयाचे नाही, ते नाहीसे होणारच। जे काही भावात्मक असते, जे काही विधायक वा घडवणारे असते, एखादे सत्य प्रस्थापित करण्यातच जे तत्पर असते, त्याला नाश नसतो, तेच कायमचे टिकत असते। या आपण अखंड घोष करूत राहूया, आम्हीच सत्स्वरूप आहोत, ब्रह्म सत्स्वरूप आहे, आम्हीच ब्रह्म आहोत। शिवो अहम, शिवो अहम हा मंत्र जपतच आपण मार्ग क्रमूया। जड आपले लक्ष नाही, आपले लक्ष चैतन्यच। ज्या ज्या म्हणून वस्तूला नाम आणि रूप आहे, ती ती त्या नामरूपहीन सत्तेच्या अधीन असते। श्रुती सांगते की हेच सनातन सत्य होय। दिवा आणा, अंधार आपोआप नाहीसा होईल। वेदांत केसरी गरजू द्या, कोल्हे आपापल्या बिळामध्ये जाऊन दडतील। चहूकडे आदर्शांचा प्रसार करून सोडा, फळ काय व्हायचे तर होईलच। भिन्न भिन्न रासायनिक द्रव्ये एकत्र आणणे आपले काम। स्फटिक बनण्याची क्रिया आपोआपच होईल। आत्म्याची शक्ती जागी करा, समग्र भारतभर तिचा स्रोत वाहून द्या। जे जे आवश्यक आहे ते सगळे मग आपोआप घडून येईल। स्वतःचा अंतरस्थ ब्रह्मभाव व्यक्त करा, मग आत बाहेर सर्वत्र सुसंवाद निर्माण होईल। कुठेच आणि कशाचाच संघर्ष होणार नाही। वेदांमध्ये वर्णिलेली ती इंद्र विरोचनाची आख्यायिका ध्यानात असू द्या। त्या दोघांनाही स्वतःच्या ब्रह्मत्वाचा बोध करण्यात आला होता। असुर विरोचनाने आपल्या शरीराला ब्रह्म समजून प्रस्थान केले। अंगी देवत्व वसत असल्या कारणाने इंद्राला मात्र उमजले की आपला आत्मा ब्रह्म आहे, हेच गुरुदेवांच्या उपदेशाचे रहस्य होय।